नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग सगळ्यांना सांगतो की मला काय कळतच नाही आहे रे. जी आई मी सापडत नाही म्हणून ढसाढसा रडत होती, ती आई मला जिवंत बघून आणि माझ्याकडून सगळं ऐकून सुद्धा अजून शहाणी कशी झाली नाही हेच मला कळत नाही. तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि बोलते की शहाणी झाली, पूर्ती शहाणी झाली. जानकी आणि ऋषिकेश बोलतो आई. तेव्हा सुमित्रा बोलते की हो, सारंगने जेव्हा मला सांगितलं ऐश्वर्याने त्याला कसं वापरलं तेव्हा मला ऐश्वर्याचा एवढा राग आला होता, असं वाटलं आता जावं आणि तिच्या 2 कालाखाली द्यावे. पण मला माहिती होतं त्याने काहीही होणार नाही. ऐश्वर्या त्या सगळ्याच्या पलीकडे गेली. तेव्हा सुमित्राला आठवतं की ऐश्वर्याने भेटून गेली होती आणि ती बोलते की ऐश्वर्या, तू किती ऍक्टिंग कर, पण मला सारंग भेटून गेलाय आणि त्याने मला सगळं खरं सांगितलं. आता बघ मी तुला कसा धडा शिकवते. तेव्हा सुमित्रा बोलते की त्यामुळे तिला जन्माचे अद्दल घडेल असंच काहीतरी करायला हवं, म्हणून मी तुमच्या नाटक समजून घेतलं आणि ते सुरू ठेवलं आणि मी तुमच्या सगळ्यांची साथ देणार आहे. सारंगने मला सगळं सांगितलंय, पण जानकी मी तुझ्यावर नाराज आहे. जानकी बोलते की काय आई, काय झालं? सुमित्रा बोलते की जानकी तू नको तितकं चांगुलपणा दाखवते आणि सगळं तुझ्यावर ओढून घेते. आता बघ ना तुझी आई कशी आहे, कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. हे बघ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझ्या हातून कधीही वेडं वाकडं होणार नाही. अगं पण तू कोर्टात अजून निर्दोष सुद्धा सिद्ध झाली नाही आहे, त्यामुळे मी तुझ्यावर खूप नाराज आहे. जानकी बोलते की आई चुकलंच माझं, पण खरं तर त्या ऐश्वर्यामुळे. सुमित्रा मध्येच बोलते की त्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडेल असं काहीतरी केलं पाहिजे. ऐश्वर्याने माणसं तोडली, नात्यात फूट पाडली, आपल्या घराचे हिस्से करायला लावले. इतकंच नाही तर आपल्याला फसून घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती प्रेग्नेंट आहे हे आपल्याला खोटं बोलली. नाही, तिला कळा सोसाव्या लावल्या ना तर मी सुमित्रा रणदिवे हे नाव लावणार नाही. आपण रणदिवे कुटुंब एकत्र आलो तर काय करू शकतं हे दाखवून देऊया खोटारड्या ऐश्वर्याला. तेव्हा सर्वजण मान हलवून हो बोलतात. सुमित्रा बोलते की खोटं किती धरलं ना तरी ते पडतं खड्ड्यातच. त्या ऐश्वर्याला आपण खड्ड्यात पाडूया. सगळेजण मिळून आपण तिचा बंदोबस्त करू. जानकी तू शंख फुंकायला घे. ऐश्वर्या विरुद्धचा महाभारत सुरू झाला आहे. ऋषिकेश बोलतो की आता आपण पांडव बनून ऐश्वर्याचा नाश करू. सगळेजण शपथ घेऊन बोलतात की या खलनायकाचा शेवटचा अध्याय आहे. दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्याची डॉक्टर मैत्रीण तिला खोटे रिपोर्ट देते आणि बोलते की ऑथेंटिक वाटतील असेच बनवले आहेत. बाळ अगदी व्यवस्थित आहे असं मेन्शन केलंय. ऐश्वर्या रिपोर्ट बघून बोलते की बास बास, काम झालं माझं, ओके, आणि तिला पैसे देते. तेव्हा ती डॉक्टर मैत्रीण बोलते की अगं पैसे नको, मी माझ्या प्रोफेशनच्या अगेन्स्ट काम केलंय. पैसे घेऊन अजून पाप पाडून का राहू दे. फक्त माझं कुठे नाव येणार नाही याची काळजी घे, माझी प्रॅक्टिस बंद होईल. आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते की चिल यार, तुझं नाव कुठे येणार नाही याची मी काळजी घेईन, टेन्शन फ्री हो आणि घरी जा. तेव्हा ती डॉक्टर मैत्रीण तिथून जाते. ऐश्वर्या मनात बोलते की जानकी आता माझ्याकडे रिपोर्ट आहे, पण तू तुझ्या आईच्या खुनात अडकली आहेस, काय करणार तू? तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की अवंतिका आणि जानकी ज्यूस बनवत असते. तेव्हा जानकी बोलते की अवंतिका पटकन कर. अवंतिका मसाल्याचे लाडूही करत असते. तेव्हा ऐश्वर्या रिपोर्ट घेऊन येते. आई करून आवाज देते. तेव्हा तिथे सुमित्रा येते आणि ऐश्वर्या बोलते की तुम्ही मला सोनोग्राफी करायला सांगितली होती ना, तर त्याचे रिपोर्ट आणले आहेत. तेव्हा सुमित्रा बोलते की बाळ व्यवस्थित आहे ना. तेव्हा ऐश्वर्या बोलते की हो आणि जानकी आणि अवंतिकाला बोलते की सोनोग्राफी करून आणली आहे मी. तेव्हा अवंतिका बोलते की ओ दॅट्स ग्रेट, पण मला सांग तुझं क्लिनिक कुठलं आहे ग आणि तुझी डॉक्टर कोण आहे? ऐश्वर्या बोलते की डॉक्टर शिंदे माझी मैत्रीण आहे, मी सांगितलं होतं ना तिच्याकडे गेले होते, रिपोर्टवर नाव आहे तिचं, वाचून घ्या. ऐश्वर्या सुमित्राला बोलते की आई आता तरी तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना. सुमित्रा बोलते की अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर, त्यांचा विश्वास नाही आहे ना, त्यांचा बसेल आता नाही का? जानकी बोलते की आई असं नाहीये, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली आम्ही. यावर अवंतिका बोलते की हो आई, तुम्ही सांगितलं होतं ना हिच्यासाठी काढा बनवून ठेव, बनवला आम्ही. ऐश्वर्या बोलते की 1 मिनिट, कसला काढा? अवंतिका बोलते की पौष्टिक काढा. जानकी बोलते की बरोबर, आणि पौष्टिक लाडू सुद्धा छान, त्यात बदाम, काजू, ड्रायफ्रूट सगळे घातले आणि आई तुम्ही सांगितलं तसे मेथीही घातली. ऐश्वर्या सुमित्राकडे बघते. तेव्हा सुमित्रा बोलते की मी सांगितलं यांना तुझ्यासाठी बनवायला, जा घेऊन या. सुमित्रा बोलते की अगं हे पदार्थ गेले ना पोटात तर बाळ चांगलं होतं, गुडगुडीत. तेव्हा दोघी जणी काढा आणि पौष्टिक लाडू घेऊन येतात. तेव्हा जानकी ऐश्वर्याला लाडू भरवते. ऐश्वर्या बोलते की किती कडू आहे हा लाडू.
सुमित्रा बोलते की चव बघायची नाही हा, तब्येत सांभाळायची, भरवगं तिला. आणि ज्यूस पण देतात. तेव्हा ती ज्यूस घेते, पण ते ज्यूस पण किती कडू आहे. तेव्हा जानकी तिला दुसरा लाडू देते. तेव्हा ती बोलते की तिखट आहे ते, काहून तिला उलटी सारखं होतं, आणि तिथून जाते. तेव्हा अवंतिका बोलते पळाली. जानकी बोलते की पळणारच, खोटे रिपोर्ट घेऊन आली ना शहाणपणा करत. सुमित्रा बोलते की मला बघायचं आहे ती किती खोटं बोलते ते, तिच्या शिंगांना पोत बांधून पळवणार आहे ना मी तिला. तेव्हा जानकी बोलते की आई म्हणजे तुमचा आता माझ्यावर विश्वास आहे ना. सुमित्रा बोलते की जानकी, ऐश्वर्याचा खोटेपणा आणि तुझा खरेपणा या दोन गोष्टी वेगळ्या. जोपर्यंत मला सगळं खरं कळत नाही तोपर्यंत मी नाही विश्वास ठेवणार तुझ्यावर. आणि तिथून सुमित्रा जाते. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. आता दुसरीकडे सारंग ऋषिकेशला बोलतो की मी अजून किती दिवस राहू इथे एकटा, मला कंटाळा आला आहे इथे राहण्याचा. तेव्हा दुसरीकडे जानकी मनात विचार करते की आई आमच्या प्लॅन मध्ये सामील आहे पण आमच्या बाजूने नाहीये. असं मी काय करू जेणेकरून आई आमच्या बाजूने पण होती. तेव्हा तिथे ओवी येते आणि बोलते की मी तुला किती हाका मारल्या. सारंग काकाची आठवण येते, मला माझ्या गुलाबजाम काकाची खूप आठवण येते आई. गणपतीच्या वेळेला आपण सगळे मिळून डेकोरेशन करायचे, सगळे मिळून मखर बनवायचे. सारंग काका तर खूप बेस्ट मखर बनवायचे. आई मी सगळं मिस करते. जानकी बोलते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. सारंग काका जसं मकर बनवतात तसं आपण घेऊन येऊ. आणि ओवी जानकीच्या गळ्यात भेटते. तर दुसरीकडे इथे तिघेजण गणपतीसाठी मखर बनवत असतात. तेव्हा सुमित्रा बोलतो की उद्या गणपती आणायला जायचंय. सारंग बोलतो की मला पण यायचंय. तेव्हा जानकी इथे येते आणि बोलते की तुम्ही पण येणार. तेव्हा सारंग बोलते की ती ऐश्वर्या पण असेल ना. तेव्हा जानकी बोलते की तुम्ही काळजी करू नका, तिची मी व्यवस्था केली आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या बोलते की मला माहिती आहे जानकी, सगळं तू मुद्दामून मला त्रास देण्यासाठी करते, पण मी सुद्धा ऐश्वर्या आहे, अशी सहज सोडणार नाही तुला. नाही तुझा सगळा माज उतरवला ना तर नावाची ऐश्वर्या नाही. तेव्हा ऐश्वर्या रागारागाने खाली येते आणि तिचा पाय घसरतो. तेव्हा जानकी तिचा हात पकडते. जानकी बोलते की सावकाश, दरवेळेला तू तोंडावर पडल्या मी सावरायला नसणार आहे. लाडू कसा वाटला, सॉरी पौष्टिक लाडू कसा वाटला, आणि पौष्टिक ज्यूस नाही आवडला, मला करायला फार मज्जा आली. तेव्हा ऐश्वर्या जरा रागानेच बोलते की मुद्दाम केलंयस ना हे सर्व. तेव्हा जानकी बोलते की ठरवून केलं, आणि खोटेपणाचे ढोल फुटल्याशिवाय राहत नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.